मित्रांनो, भाजपच्या बालेकिल्ल्यात 2004च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा रोवून जायंट किलर ठरलेला बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात उतरला आहे। गोविंदा आहुजा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करून राजकारणातील आपल्या दुसऱ्या इनिंगचा श्रीगणेशा केला आहे। शिवसेनेमध्ये प्रवेश करताना शिंदे यांनी गोविंदाची स्टार प्रचारक म्हणून घोषणा केली आहे। उद्धव ठाकरेंनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार गजानन कीर्तिकरांचे चिरंजीव असलेले अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे। त्यांना तगडे आव्हान देण्यासाठी शिंदेंनी हा नवीन डाव टाकला आहे। त्यामुळे शिंदेंचा हा नवीन डाव यशस्वी होणार का, गोविंदा पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। गोविंदाने 2004 मध्ये देखील उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती। यावेळी भाजपचे उमेदवार राम नाईक यांचा अभेद्य समजला जाणारा बालेकिल्ला हा त्यांनी पाडला होता। राम नाईक हे तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री होते। त्यांच्या मतदारसंघावर त्यांची चांगलीच पकड होती। मात्र विरार का छोरा म्हणत गोविंदा मैदानात उतरला आणि त्याने राम नाईक यांचा जवळपास 48,271 मतांनी पराभव केला। दरम्यानच्या काही काळानंतरनं राम नाईक यांनी गोविंदावर गंभीर आरोप केले। त्यांनी आपल्या चरित्रवती या आपल्या आत्मचरित्रात गोविंदावर आरोप केले की 2004ची लोकसभा निवडणूक ही त्याने डॉन दाऊद इब्राहिम यांच्या पैशावर लढली होती। राम नाईक यांनी केलेले सर्व आरोप गोविंदाने फेटाळून लावले होते। पुढे गोविंदा यांची निवडून आल्यानंतर लोकसभेतील कामगिरी तशी उल्लेखनीय राहिली नाही। त्याची लोकसभेतील उपस्थिती फारशी समाधानकारक नव्हती। काही वर्षांतच तो राजकारणापासून बाजूला झाला होता। आता तब्बल 15 वर्षांनंतर गोविंदा पुन्हा एकदा राजकारणाच्या मैदानात उतरला आहे। पक्षप्रवेशाच्या वेळेस गोविंदा म्हणाला की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईत सुशोभीकरण वाढले आहे, विकास कामांची गती वाढली आहे। शिंदेंच्या काळात मुंबईचा कायापालट झाला आहे, मुंबईचे प्रदूषणही कमी झाले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखीच एकनाथ शिंदे यांची प्रतिमा स्वच्छ आहे, असे गोविंदाने आपले मनोगत व्यक्त केले होते। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की डाऊन टू अर्थ असणारे आणि सगळ्याच समाजामध्ये लोकप्रिय असणारे गोविंदाचे शिवसेना पक्ष स्वागत करतो। आम्ही केलेल्या कामांचा त्यांच्यावर प्रभाव आहे। कुठल्याही अटी शर्तीविना त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे। चित्रपटसृष्टी आणि सरकार यांच्यातील गोविंदा मुख्य दुवा आहेत। सरकार म्हणून आम्ही निश्चितच त्यांच्या पाठीमागे उभे राहू। त्यामुळेच आता मतदार पुन्हा एकदा गोविंदाचा स्वीकार करणार का, गोविंदा अमोल कीर्तिकरांना तगडे आव्हान देणार का, तसेच गोविंदा पुन्हा एकदा खासदार होऊन नवीन इतिहास घडवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। गोविंदा यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून राजकारणाला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे। याविषयी आपले काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच आपण नॉलेज टीव्ही मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।